बोरवेला मोर्शीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकरभाऊ मांडेकर आपल्याबरोबर आहेत। दादांचं खरं तर तुम्ही जवळून काम पाहिलेलं आहे। नुकताच्या विधानसभेला दादांनी तुम्हाला प्रवेश दिला। तुम्ही राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती परंपरागत तिथले प्रतिस्पर्धी होते, त्यांचा पराभव केला, विधानसभेमध्ये गेला। आज मात्र दादांची उणीव भासते आहे। खरं तर दादांचा आज वाढदिवस आहे, मात्र आज दादांची जयंती साजरी करावी लागते, हे किती दुर्दैव आहे? ही वस्तुस्थिती आहे। खरं तर आज दादांचा वाढदिवस आणि हा वाढदिवस गेले अनेक वर्ष आम्ही सर्व मंडळी खूप मोठ्या आनंदाने उत्साहामध्ये साजरा करत होतो, पण त्यावेळेस तोच वाढदिवस आम्हाला जयंती म्हणून साजरा करावा लागला। हे खऱ्या अर्थाने सर्वांच्याच दृष्टीने अतिशय क्लेशदायक आहे। एक आमदार म्हणून दादांचं कोणतं काम आवडायचं की जवळून दादांना पाहिलं, दादांचा एवढ्या वर्षांचा तुमचा सहवास होता, काम करणारा नेता अशी दादांची ओळख होती, कोणता गुण दादांचा आवडायचा की जेणेकरून आताच्या राजकारणामध्ये तो पाहिला नाही? खरं तर दादांचा हाच गुण आवडायचा की सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला सुद्धा किंवा त्यांच्या पक्षावर प्रेम करणं किंवा चांगल्या विचाराच्या सर्वसामान्य लोकांना सुद्धा दादा मोठे नेते एवढीच ताकद द्यायची, हे खऱ्या अर्थानं दादांका एक वेगळी ओळख होती। आता तुम्ही दगडूशेठ बाप्पाची आरती केली, काय बाप्पाचरणी काय साकडं घातलंय दादांनी? बाप्पाचरणी एवढीच आमची विनंती आहे की आमच्या दादांना खरं तर या ठिकाणी ते नाही आहेत, त्यांना देवा घरी गेलेले आहेत, त्यांना त्या ठिकाणी सुद्धा आनंदात राहू द्या आणि खऱ्या अर्थानं वहिनींच्या नेतृत्वाखाली आणि पार्थ दादा असन किंवा आमचे तटकरे साहेब असन, प्रफुल्लभाई पटेल असन, यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आमच्या पक्षाची भरभराट हो आणि जनतेला सुखी ठेवा, एवढीच अपेक्षा आहे। खरं तर कुणाचे म्हणजे आमदारांचा वाढदिवस असला की दादा सकाळी खरं तर 6-7 वाजता फोन करायचे आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचे, मात्र आज दादांना तुम्हाला शुभेच्छा देता आल्या नाही, किती मोठी? हो, सर्वच लोक दादा म्हणजे दादाही आमदाराचा कुठला वाढदिवस असन किंवा कुठल्याही चांगल्या कार्यकर्त्याचा वाढदिवस असन जे खऱ्या अर्थानं दादांना आवडायचे, त्या प्रत्येक व्यक्तीला दादा फोन करायचे आणि आमदारांना तर आवर्जून करायचे आणि आमदारसुद्धा किंवा वेगवेगळे कार्यकर्तेसुद्धा या दिवशी दादांना फोन करायचे, परंतु आज यावेळेस कुणालाही त्या फोन करण्याची संधी दादांकडच्या माध्यमातून त्यांनी मिळाली नाही, कारण की हे काय घडले तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती, दादांना तुम्ही आज मिस केलं? सर्वांनीच मिस केलं। पाहतोय की आज अजितदादांचा वाढदिवस आहे, मात्र आज दादांना फोन करता आला नाही, खंत आपण पाहतो की आमदार शंकरभाऊ मांडेकरांनी व्यक्त केली, पाहायला मिळते। कॅमेरापर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।